त्यानंतर एक मोठी अपडेट आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण आता 15 फेब्रुवारीपर्यंत या प्रकरणामध्ये निर्णय येणार आहे। 15 ते 17 दिवसांमध्ये राष्ट्रवादीवर निर्णय येणार असल्याचं नार्वेकरांनी सांगितलेलं आहे। तर नार्वेकर वेळ काढूपणा करतायत असं खडसेंनी आरोप केलेला आहे। दरम्यान राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय येणार आहे। त्या 15 ते 17 दिवसात राष्ट्रवादीवर निर्णय येणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वतः सांगितलेलं आहे। तर नार्वेकर हे वेळ काढूपणा करत असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय। निवडणुका जवळ येते तशी मुदतवाढ होतीये असा आरोप एकनाथ खडसेंनी राहुल नार्वेकर यांच्यावर केला। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकेसंदर्भात सुनावणी झाली। तर आज आम्ही एव्हिडन्स दोन्ही बाजूचा क्लोज केलेला आहे। उद्या आणि परवा 2 दिवस यावरती अंतिम सुनावणी होईल आणि 31 तारखेला ही मॅटर क्लोज फॉर ऑर्डर्स होईल। आम्ही आज विधिमंडळ सचिवालयाने सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली, त्याच्यात ॲप्लिकेशन केलेलं की अजून 3 आठवड्याचा वेळ निर्णय देण्यासाठी देण्यात यावा। तर कोर्टाने याच्यात 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्यायचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे मला खात्री आहे 15 फेब्रुवारीच्या आत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल। राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय जो आहे तो 15 दिवसाच्या आत लावावा असं पूर्वी सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं होतं। मग या विशिष्ट मुदतीच्या आत लावावा असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं, परंतु नार्वेकरांनी यामध्ये वेळ काढूपणाचं धोरण घेतलं आणि आत्ताही सुप्रीम कोर्टाला सूचना करून त्यांची मान्यता घेऊन 15 दिवस आणखी ही मुदत वाढवली। म्हणजे जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे मुदत वाढत आहे। म्हणजे एक प्रकारची जी संभ्रमावस्था चिन्हाच्या बाबत असेल किंवा पक्षाच्या संदर्भामध्ये ते काम ठेवण्याचा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षाकडनं केला जात आहे। नार्वेकर शेवटी एका सत्ताधारी पक्षाचे प्रमुख आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।